गायकवाड वहिनी आणि पंचायत समितीची आमची उमेदवार गिरीश पटेल यांच्या प्रचाराची आज शुभारंभ ह्या आपल्या गावामध्ये अण्णा महाराजांच्या समाधीच्या समोर आज या ठिकाणी होते. बंधूंनो, मगासपासून अनेक गोष्टी आणि मगाशी साधारण अतिशय सविस्तरपणे तालुक्याच्या विकासाचा आणि 5-6 वर्षाचा या सगळ्या कामाचा आढावा घेतला आहे. जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 2000 कोटी रुपयाची कामं ही आपल्या शिरोळ तालुक्यातील मग रस्ते असतील, सांस्कृतिक भवन असेल, बसली असतील, या सगळ्या सामाजिक जे काम जे आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 5-6 वर्षामध्ये केला. तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ही कामं येत राहणार, कारण विकास ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळं कामं निघत राहणार आणि कामं होत राहणार. ही कामं होत असताना प्रत्येकाचा आर्थिक स्तर कशा पद्धतीने होत राहील त्या दृष्टीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या रिकाम्या हाताला काम कशा पद्धतीने मिळेल, प्रत्येक माझ्या महिला भगिनीला सुद्धा रोजगार कशा मिळेल त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. बंदरो तालुक्याचा विकास करत असताना आता केवळ नुसतं आमदार आपला असला आणि खासदार आपला असला म्हणजे काम होऊ शकत नाही. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर आपली नसली तर अनेक ठराव आपल्याला ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला लागतं. कारण शेवट हे जे सगळं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी जी असते ही खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि आपली ग्रामपंचायत असते. त्यामुळं ह्या संस्थासुद्धा आपल्या विचाराच्या असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण जाहीर सभेमध्ये बाकीच्या सगळ्या आपण गोष्टी सविस्तरपणे बोलू. पण आज या शुभारंभाच्या निमित्तानं मी सांगतो, अनेक लोक या जिल्हा परिषदेसाठी म्हणून अनेक लोक इच्छुक होते, पण सगळ्यांना संधी देता येत नाही. एकाला दिली, बाकीच्याने सुद्धा नैराश्य येता कामा नाही. त्यांना सुद्धा कुठं ना कुठं आपण सामावून त्यांच्या या कामाला आपण निश्चितपणे त्यांना सुद्धा वाव द्यायचा प्रयत्न त्या सगळ्या कार्यकर्त्याला पुढच्या काळामध्ये. कारण शेवट हे एकालाच कोणाला तरी ही द्यायला लागते. त्यामुळं भविष्य काळामध्ये ह्या सगळ्यांना सामावून घेऊन त्या विकासासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहून जर काम करायचं असेल तर येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही आपण एकसंघपणानं लढवणं आणि ती कुठल्याही परिस्थितीत यशस्वी करणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितपणानं येऊन हे काम करावं. आवळे परिवारानं आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या बरोबर राहायचा निर्णय घेतला. त्याबद्दल सगळ्या परिवाराचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय अरुण पाटील साहेबांनी सुद्धा अनेक दिवसांच्या पासूनचा त्रास संजय कोळी साहेब असतील, हे खऱ्या अर्थानं विकासाच्या या सगळ्या प्रवाहामध्ये आज या ठिकाणी सामील झाले. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. येणाऱ्या सगळ्या माणसांचा सुद्धा तेवढाच सन्मान राखला जाईल याची ग्वाही आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या येणाऱ्या 6 तारखेला आपण सगळ्यांनी गुलाल लावायसाठी म्हणून 5 तारखेपर्यंत आपण जे झटायला लागणार आहे ते सगळ्यांनी मिळून सामुदायिक झटून त्या तालुक्यामधल्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती कशा विजयी होतील त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. केवळ नुसतं आपल्या इथं मतदारसंघापुरतं नाही तर आपले कुठं नातेवाईक असतील तिथंसुद्धा सांगून आपण जे आपले राजश्री शाहू विकास आघाडी त्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या शिट्टीसमोरचं बटन त्या तालुक्यामध्ये कुठं आपल्याला सांगता येईल तिथं सांगून ते शिट्टीसमोरचं मतदान हे कशा पद्धतीनं वाढेल त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो.